दिशा जाल्यांच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका। आदित्य ठाकरेंसह अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरियावर गंभीर आरोप, तर मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचाही आरोप। आदित्य ठाकरेंनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी निलेश राणेंचा हल्लाबोल, उद्धव ठाकरेंनी मुलाला वाचवण्यासाठी सीसीटीव्ही गायब केल्याचाही आरोप। दिशाची सामूहिक बलात्कार करून हत्या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली द्यावा। प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची कुटुंबियांची हायकोर्टात मागणी। नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतूनही बाहेर काढू, विधानसभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय। फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती। फहीमवर आतापर्यंत 27 कलम लावली। नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानचे पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचे व्हिडिओ समोर। सायबर सेलकडून फहीम खान विरोधात गुन्हा दाखल, चौकशीसाठी मोबाईलही जप्त करणार। नागपूर हिंसाचारात आतापर्यंत 86 जणांना अटक। सर्च ऑपरेशन दरम्यान 27-30 जण ताब्यात, 7 अल्पवयीन आरोपींचाही समावेश। गरज भासल्यास हल्लेखोरांवर मकोका लावणार, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची माहिती। विश्व हिंदू परिषदेच्या 8 जणांना 3000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। अटी शर्तींवर सत्र न्यायालयाकडून जामीन। आंदोलनात धार्मिक भावना भडकवण्याच्या गुन्ह्यात केली होती अटक। साताराच्या बावधनमध्ये बगाड यात्रेचा उत्साह। यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी। यावर्षी अजित ननावरे यांना बगाडा म्हणून मान।